गुड मॉर्निंग स्टुडंट्स. स्टार्टिंग विथ द नेक्स्ट टाइप ऑफ इंटिग्रेशन. पुढचा टाईप जो आहे ना बेटा, त्याला मी नाव दिलं इंटिग्रेशन बाय फिक्स सबस्टिट्यूशन. त्याला मी माझ्या पद्धतीमध्ये नाव काय दिलं बेटा, इंटिग्रेशन बाय फिक्स सबस्टिट्यूशन. असं का? तर ह्या टाईपच्या सम्समध्ये तुम्हाला इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन a प्लस और मायनस b cos x. आता a आणि b काहीतरी कॉन्स्टंट किमती असतात बेटा, हे लक्षात घ्या. पण इकडे a प्लस और मायनस b cos x किंवा और इंटिग्रेशन ऑफ a प्लस और मायनस b sin x और इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन a sin x प्लस और मायनस b cos x प्लस और मायनस c, हे उलटं पण होऊ शकतं. पहिले cos x येऊ शकतं, मग नंतर sin x पण येऊ शकतं. असं असलेलं बेटा, जर तुम्हाला अशा टाईपमध्ये सम दिसलं तर फिक्स सबस्टिट्यूशन आहे, सबस्टिट्यूशन फिक्स आहे. ते म्हणजे कुठले बेटा, tan x बाय 2 इज इक्वल टू t टाकायचं, dx इज इक्वल टू ट्वाइस ऑफ dt अपॉन 1 प्लस टीचा स्क्वेअर होतं, sin x इज इक्वल टू ट्वाइस ऑफ t अपॉन 1 प्लस टीचा स्क्वेअर आणि cos ऑफ x इज इक्वल टू 1 मायनस टीचा स्क्वेअर अपॉन 1 प्लस टीचा स्क्वेअर. हे सबस्टिट्यूशन तुमचं फिक्स असतं. असंच्या असं सबस्टिट्यूशन सोडवायचं, असंच्या असं सबस्टिट्यूशन टाकायचं आणि गणित सोडवायचं. पुन्हा जेव्हा तुम्ही गणित सोडवतात ना बेटा, आपल्याला ऍडजस्टमेंट मेथड इथे खूप महत्वाची. ऍडजस्टमेंट मेथड म्हणजे कुठली? आपली ती ट्वाइस ऑफ एबीचा फंडा. कुठला फंडा बेटा? ट्वाइस ऑफ एबी. ट्वाइस ऑफ एबीच्या फंडामध्ये आपण काय करायचो, ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर किंवा ए मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर ह्या फॉर्ममध्ये त्या गणिताला ऍडजस्ट करायचो आणि मग नंतर आपण गणित पुढे सोडवायचो. आणि पुन्हा नंतर महत्वाचे पुन्हा काय, 7 फॉर्म्युले पुन्हा महत्वाचे. काय बेटा? 7 म्हणजे आता ही जी मेथड आहे, या मेथडमध्ये जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं तर सगळ्यात पहिला फंडा म्हणजे फिक्स सबस्टिट्यूशन आहे, मग ट्वाइस ऑफ एबीचा फंडा म्हणजे ऍडजस्टमेंट मेथड आली आणि 7 फॉर्म्युले याच्यामध्ये टपकणार म्हणजे टपकणारच. मॅक्सिमम सम्समध्ये याच्यामध्ये काय टपकते बेटा? 7 म्हणजे 3 गोष्टी जर तुमच्या फिक्स डोक्यात असतील तर हा तुम्हाला टाईप सोपा जातो. हे जे सबस्टिट्यूशन आहे ते पहिलं, त्याच्यानंतर पुढचं काय बेटा महत्वाचं, सेकंड याच्यात थर्ड याच्यात तुमचं 7 पण महत्वाचे आणि ऍडजस्टमेंट. सेकंड याच्यात काय महत्वाचं बेटा? ऍडजस्टमेंट मध्ये कुठला फंडा? ट्वाइस ऑफ एबीचा फंडा. ठीक आहे. ह्या टाईपचं पहिलं गणित घेतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सपोज मी तुम्हाला सांगितलं आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन खाली 4 मायनस 5 cos x. 4 मायनस किती बेटा? 5 cos x. आता पहा, a च्या ऐवजी 4 आलाय, ठीक आहे, प्लस वन मायनसच्या ऐवजी मायनस आलाय आणि b च्या ऐवजी 5 आलाय, पुढे काय बेटा? cos x आहे. दिसतंय? अशा टाईप मध्ये सम आहे. मग इथे सबस्टिट्यूशन तर फिक्स आहे. पुट सबस्टिट्यूशन मला फिक्स आहे बेटा. फिक्स काय टाकायचं? पुट tan x बाय 2 इज इक्वल टू टी टाकायचंय. ठीक आहे, फाईन. tan x बाय 2 इज इक्वल टू टी. पण इथे मग त्याच्यानंतर dx इज इक्वल टू काय टाकायचंय? ट्वाइस ऑफ dt अपॉन खाली 1 प्लस टीचा स्क्वेअर टाकायचंय. ठीक आहे, tan x बाय 2 इज इक्वल टू टी, dx इज इक्वल टू ट्वाइस ऑफ dt अपॉन 1 प्लस टीचा स्क्वेअर. आता इथे या दोघांपैकी एक आहे बेटा. हे प्रत्येक गणितामध्ये, हे प्रत्येक सम मध्ये असेल, हे प्रत्येक सम मध्ये फिक्स असेल. इथे फक्त आता साइन एक्स आहे का कॉस एक्स ते बघा. इथे काय माझ्याकडे कॉस एक्स आहे, मग कॉस एक्सच्या जागी साइन एक्सची मला गरजच नाहीये. कॉस एक्सच्या जागी किती येणार बेटा? 1 मायनस टीचा स्क्वेअर अपॉन खाली 1 प्लस टीचा स्क्वेअर. काही अडचण? हे जर एवढं कळालं तर पुढचं गणित सोपं जातं बेटा. हे पहा, इथे dxच्या जागी काय टाकणार? ट्वाइस ऑफ dt अपॉन 1 प्लस टीचा स्क्वेअर. tan x बाय 2 इज इक्वल टू टी टाकायचंय. cos x इज इक्वल टू 1 मायनस टीचा स्क्वेअर अपॉन 1 प्लस टीचा स्क्वेअर. ठीक आहे, याला इक्वेशन आपण स्टार देऊन टाकू. याला इक्वेशन 1, याला इक्वेशन 2, याला इक्वेशन 3. काय करता येईल बेटा? पुट 1, 2 and 3 इन इक्वेशन स्टार. मग आता पुट इक्वेशन 1, 2 and 3 इन इक्वेशन स्टार. मग आता पुन्हा इथे I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ dx च्या जागी काय टाकायचं बेटा? आता नीट लक्ष द्या. इथे ट्वाइस ऑफ dt होल डिवाइडेड बाय 1 प्लस टीचा स्क्वेअर. ट्वाइस ऑफ dt आपण खाली किती आलं? 1 प्लस टीचा स्क्वेअर. त्याच्यानंतर इथे 4 तसाच आला, मायनस 5 cos x च्या जागी किती आहे बेटा? 1 मायनस टीचा स्क्वेअर अपॉन खाली 1 प्लस टीचा स्क्वेअर. अपॉनला खाली किती आलं? 1 प्लस टीचा स्क्वेअर. काही अडचण? पुढे आता इथे ना बेटा आता आपल्याला लसावी काढता येईल. वरचं तर तसंच ठेवा, ट्वाइस ऑफ dt अपॉनला खाली 1 प्लस टीचा स्क्वेअर तसाच्या तसा होल डिवाइडेड बाय लसावी. याच्या खाली काही नसतं म्हणजे 1. मग लसावी किती आला? 1 प्लस टीचा स्क्वेअर. तिरकस गुणाकार
4 इंटू द ब्रॅकेट 1 प्लस टीचा स्क्वेअर, ठीक आहे, मायनस 5 इंटू द ब्रॅकेट 1 मायनस टीचा स्क्वेअर, 1 प्लस टीचा स्क्वेअर आणि 1 मायनस टीचा स्क्वेअर, 1 प्लस टीचा स्क्वेअर 1 प्लस टीचा स्क्वेअर काय झाला, कॅन्सल. शिल्लक पाहता किती आलं बेटा, फक्त इथे ट्वाइस ऑफ डी टी होल डिवायडेड बाय खाली 4 इंटू द ब्रॅकेट 1 प्लस टीचा स्क्वेअर आणि पुन्हा मायनस 5 इंटू द ब्रॅकेट 1 मायनस टीचा स्क्वेअर. काही अडचण. आता हा जो 4 आहे तो इथे मल्टिप्लाय, हा 4 याला मल्टिप्लाय, पुन्हा मायनस 5 याला मल्टिप्लाय, मायनस 5 याला मल्टिप्लाय. मग इथे इंटिग्रेशन ऑफ किती बेटा, इथे ट्वाइस ऑफ डी टी होल डिवायडेड बाय 4 1 जा 4 प्लस 4 टीचा स्क्वेअर मायनस प्लस मायनस 5 मायनस मायनस प्लस 5 टीचा स्क्वेअर प्लस किती आलं बेटा 5 टीचा स्क्वेअर. आता इथे पुन्हा इंटिग्रेशन ऑफ ट्वाइस ऑफ डी टी होल डिवायडेड बाय, आता इथे पहा 4 टीचा स्क्वेअर आणि प्लस 5 टीचा स्क्वेअर किती आलं 9 टीचा स्क्वेअर. 4 मायनस 5 म्हणजे किती आलं मायनस 1, 4 मायनस 5 म्हणजे किती आलं बेटा मायनस 1. आता तुम्ही जर 7 IMP फॉर्म्युले आठवत असाल ना बेटा, जर तुम्ही 7 IMP फॉर्म्युले आठवत असाल तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला कुठलाही एक्स स्क्वेअरची टर्म, म्हणजे 7 IMP मध्ये आपला एक्स स्क्वेअर, इथे टीचा स्क्वेअर आलाय, तर टीचा स्क्वेअर इथे कधीही एकटा पाहिजे, मग याला कॉमन काढा. आता हे टेक्निक मी सांगितलं तर बेटा तुम्हाला ए बी प्लस सी असेल तर मी इथे ए कॉमन काढला तर ब्रॅकेटच्या आतमध्ये किती येतं बेटा बी प्लस सी अपॉन ए असा फंडा होतो. आठवतंय का बेटा, आठवतंय. ए कॉमन काढला तर बी प्लस किती येतं सी अपॉन. हे टेक्निक्स मी एक्सप्लेन केलेले आहेत, हे टेक्निक एक्सप्लेन केले. जेव्हा मी ए कॉमन काढून घेतो इथं काय बी आला, सी सोबत ए नाहीये म्हणून तो ए कुठे जातो डिवाइडला, सी सोबत ए नाही म्हणून तो ए कुठे जातो डिवाइडला. तसंच इथे याला काय करता येईल बेटा, इंटिग्रेशन ऑफ ट्वाइस ऑफ डी टी तसंच होल डिवायडेड बाय 9 मी कॉमन काढला, ब्रॅकेटच्या आतमध्ये घेतो टीचा स्क्वेअर मायनस किती आलं बेटा 1/9, मायनस किती आलं 1/9. आता एक टर्म टोटली बाहेर निघेल कॉन्स्टंट, टी म्हणजे 2/9 टोटली बाहेर निघालं, ठीक आहे. आता पहा आय इज इक्वल टू 2/9 टोटली बाहेर काढलं, इंटिग्रेशन ऑफ कशा जाईल बेटा डी टी अपॉन खाली टीचा स्क्वेअर मायनस 1/9, टीचा स्क्वेअर मायनस किती आलं बेटा 1/9. पुन्हा मग इथे 2/9 जसाच्या तसा इंटिग्रेशन ऑफ डी टी अपॉन खाली टीचा स्क्वेअर मायनस 1/3 ब्रॅकेटचा स्क्वेअर, 1/3 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता ना बेटा पुन्हा 7 IMP इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन इथे x चा स्क्वेअर मायनस a चा स्क्वेअर किती येतं बेटा माहिती का 1/2a log of 1/2a log of x minus a upon x plus a. हा फॉर्म्युला आठवतोय 7 IMP मधला, x चा स्क्वेअर मायनस a चा स्क्वेअर किती असतो 1/2a log of x minus a upon x plus a. मग इथे 2/9 आणि जसंच्या तसं इंटू 1/2a, 2 इंटू द a ची किंमत किती आहे 1/3, 2/9 तसाच 1/2 a ची किंमत किती आहे 1/3, ठीक आहे, इंटू द लॉग ऑफ किती बेटा x मायनस a, x च्या ऐवजी किती आहे t मायनस 1/3 होल डिवायडेड बाय t प्लस किती आलं बेटा 1/3, t डिवायडेड बाय किती आलं t प्लस 1/3. आता पहा हा एकच लाईन वरती जातोय 2 आणि हा 2, ह्या दोघांमध्ये एकच लाईन आली राईट, म्हणून हा दोघ कॅन्सल होऊ शकतात. त्याच्यात एकच लाईन वरती गेलं तर 3 1 3 आणि 3 3 9, म्हणजे याचा आन्सर किती आलं 1/3 लॉग ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये. इथे फक्त आधी वरच्यासाठी बघा, वरच्यासाठी लसावी 3 येईल, वरच्यासाठी लसावी 3 येईल 3t मायनस 1 होल डिवायडेड बाय, खालच्यासाठी पुन्हा लसावी 3 आला, तिरकस गुणाकार 3t प्लस 1, खालच्यासाठी किती 3t प्लस 1, 3 3 काय झाला कॅन्सल. मग तुला i इज इक्वल टू किती भेटतंय 1/3 लॉग ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये 3t मायनस 1 अपॉनला खाली 3t प्लस 1. बट t म्हणजे काहीतरी फिक्स आहे, t इज इक्वल टू किती बेटा tan ऑफ x/2, t म्हणजे किती आहे tan ऑफ x/2. देअरफॉर i इज इक्वल टू 1/3 लॉग ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये 3 इंटू द tan ऑफ
x by 2 minus 1 upon 3 into the tan of x by 2 plus 1 आणि पुढे काय बेटा प्लस ची विच विल बी योर फायनल आन्सर. इथून माझं गणित चालू झालंय. सबस्टिट्यूशन फिक्स आहे. ठीक आहे, सबस्टिट्यूशनचा फंडा पण यूज झाला. त्याच्यानंतर आपल्याला पुढे ऍडजस्टमेंट, आता इथे ह्या गणितासाठी ऍडजस्टमेंटची गरज नाही पडली, डायरेक्ट आपण गणित सोडवावं लागलं. ठीक आहे, काही काही गणितांमध्ये तुम्हाला टॉईस ऑफ ईबीचा फंडा पण सोडवावा लागतो. ह्या गणितामध्ये ऍडजस्टमेंटची गरज पडली नाही. काही गणितांमध्ये ऍडजस्टमेंटची गरज पडते बेटा. ह्या गणितामध्ये तुम्हाला ऍडजस्टमेंटची गरज पडली नाही. ठीक आहे, व्हिडिओ पॉज करा, आधी बेसिक्स लिहून घ्या. हा फर्स्ट टाईप आहे, त्यानंतर त्याचं एक्झाम्पल. ठीक आहे, विथ बेसिक. बेसिक तिकडे बाजूला पण आहे बेटा, बेसिक तिकडे बाजूला आहे. त्याच्या हिशोबाने सगळंच्या सगळं गणित शांततेत लिहून घ्या. त्याच्या हिशोबाने सगळंच्या सगळं गणित शांततेमध्ये लिहून घ्या. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल. नेक्स्ट सम बेटा, पुढचा सम घेतो आता मी. ठीक आहे, पुढचा सम घेतो. आता पुढचा सम घेतोय बेटा मी. I is equal to integration of dx upon 5u plus 4 cos x. dx upon 5u plus 4 cos x. ठीक आहे, मागचं गणित कुठलं होतं बेटा 4 minus 5u cos x. मागचं गणित 4 minus 5 cos x. आता हे गणित किती 5u plus 4 cos x. बेटा हेच गणित असेच्या असेच टपकतात, काही चेंज करत नाही. असेच्या असेच गणित खूप वेळेस टपकतात. ओके, मग आता पुन्हा पुट. सबस्टिट्यूशन तर फिक्स आहे. पुट काय टाकायचं बेटा, tan x by 2 इज इक्वल टू काय टाकणार t. ठीक आहे, त्याच्यानंतर dx इज इक्वल टू काय ट्वाइस ऑफ dt अपॉन खाली 1 प्लस t चा स्क्वेअर. ठीक आहे, आणि cos x च्या जागी काय 1 मायनस t चा स्क्वेअर अपॉन ला खाली 1 प्लस t चा स्क्वेअर. 1 मायनस t चा स्क्वेअर अपॉन ला खाली किती आलं 1 प्लस t चा स्क्वेअर. याला इक्वेशन आपण स्टार द्या. याला इक्वेशन 1, याला इक्वेशन 2, याला इक्वेशन 3. पुट 1, 2 and 3. पुट इक्वेशन कुठली बेटा 1, 2 and 3 इन स्टार. इन कशामध्ये स्टार. मग पुन्हा आता I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ dx च्या जागी किती येणार बेटा ट्वाइस ऑफ dt अपॉन ला खाली 1 प्लस t चा स्क्वेअर होल डिवाइडेड बाय 5 तसाच प्लस 4 cos x च्या जागी 1 मायनस t चा स्क्वेअर अपॉन ला खाली 1 प्लस t चा स्क्वेअर. ओके, पुन्हा इंटिग्रेशन ऑफ वरच्या साईडला ट्वाइस ऑफ dt अपॉन ला खाली 1 प्लस t चा स्क्वेअर होल डिवाइडेड बाय पुन्हा लसावी किती आला 1 प्लस t चा स्क्वेअर. तिरकस गुणाकार 5 इंटू द ब्रॅकेट किती आलं 1 प्लस t चा स्क्वेअर प्लस 4 इंटू द ब्रॅकेट 1 मायनस t चा स्क्वेअर. ओके, 1 प्लस टी चा स्क्वेअर 1 प्लस टी चा स्क्वेअर काय झाला कॅन्सल. पुन्हा इंटिग्रेशन ऑफ ट्वाइस ऑफ dt होल डिवाइडेड बाय खाली 5 इंटू द ब्रॅकेट 1 प्लस टी चा स्क्वेअर. ठीक आहे, प्लस 4 इंटू द ब्रॅकेट 1 मायनस टी चा स्क्वेअर. आता पुन्हा 5 आतमध्ये मल्टिप्लाय आणि 4 आतमध्ये मल्टिप्लाय करून टाका. इंटिग्रेशन ऑफ ट्वाइस ऑफ dt होल डिवाइडेड बाय 5 1 5 प्लस 5 टी चा स्क्वेअर प्लस 4 1 जा 4 प्लस मायनस 4 टी चा स्क्वेअर. ठीक आहे, पुढे आता इंटिग्रेशन ऑफ पुन्हा ट्वाइस ऑफ dt होल डिवाइडेड बाय 5 टी चा स्क्वेअर मायनस 4 टी चा स्क्वेअर किती आला फक्त टी चा स्क्वेअर. बरोबर, 5 मायनस 4 म्हणजे 1, मग किती 1 टी चा स्क्वेअर. 5 प्लस 4 पुन्हा किती आलं 9. 5 प्लस 4 किती आलं बेटा 9. मग इथे पुढे मी 2 बाहेर काढू शकतो. इंटिग्रेशन ऑफ याला dt अपॉन खाली याला लिहितो t चा स्क्वेअर प्लस 3 चा स्क्वेअर. चालेल, जो 9 होता त्याला काय लिहून घेतलं बेटा t चा स्क्वेअर प्लस 3 चा स्क्वेअर. आता आपल्याकडे बेटा एक फॉर्म्युला आहे dx अपॉन खाली x चा स्क्वेअर प्लस a चा स्क्वेअर. x चा स्क्वेअर प्लस a चा स्क्वेअर असेल तर किती येतं 1 अपॉन a tan इनवर्स ऑफ x अपॉन a. 1 अपॉन a tan इनवर्स ऑफ किती असतं x अपॉन a. हा पुन्हा 7 IMP मधला फॉर्म्युला आहे. पुन्हा हा 7 IMP मधला फॉर्म्युला आहे. मग इथे तुला फायनल आन्सर I इज इक्वल टू किती भेटेल 2 तर तसाच इंटू 1 अपॉन a. a ची किंमत 3 आहे. a ची किंमत 3 आहे. tan इनवर्स ऑफ x अपॉन a. x च्या ऐवजी किती आलं इथे t अपॉन a ची किंमत किती बेटा 3. म्हणजेच I इज इक्वल टू किती आलं 2 अपॉन 3 tan इनवर्स ऑफ 2 अपॉन 3 tan इनवर्स ऑफ
टी डिवायडेड बाय 3. टॅन इनवर्स ऑफ किती आलं बेटा टी डिवायडेड बाय 3. मग पुन्हा विच इज इक्वल टू 2/3 किंवा बटच्या हिशोबानेच लिहू. बट टी इज इक्वल टू काहीतरी किंमत आहे. टी इज इक्वल टू किती बेटा टॅन ऑफ एक्स बाय 2. टी इज इक्वल टू किती आहे टॅन ऑफ एक्स बाय 2. मग आय इज इक्वल टू किती आलं 2/3 टॅन इनवर्स ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये टॅन इनवर्स ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये टॅन ऑफ पुन्हा एक्स बाय 2 आणि त्याला डिवायडेड बाय खाली किती आलं 3 आणि प्लस सी. त्याला डिवायडेड बाय 3 आणि प्लस किती आलं बेटा सी, विच विल बी युअर फायनल आन्सर. चलो व्हिडिओ पॉज करा, गणित शांततेमध्ये लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, सगळंच्या सगळं गणित शांततेमध्ये लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि सगळंच्या सगळं गणित शांततेमध्ये लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि सगळंच्या सगळं गणित शांततेमध्ये लिहून घ्या. ओके ओके. आता नेक्स्ट सम घेतोय बेटा. आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ किती आहे dx अपॉन खाली 4 - 5 sin x. dx अपॉन खाली किती आलं बेटा 4 - 5 sin x. पुन्हा याला आपण इक्वेशन स्टार लिहून टाकू. ठीक आहे. सबस्टिट्यूशन तर फिक्स आहे. काय सबस्टिट्यूशन फिक्स आहे बेटा tan x बाय 2 इज इक्वल टू काय टाकायचं आहे t. त्याच्यानंतर dx इज इक्वल टू काय टाकायचं आहे ट्वाइस ऑफ dt अपॉन खाली 1 + t चा स्क्वेअर. ठीक आहे. आणि साइन एक्सच्या जागी आतापर्यंत कॉस एक्स होतो, आता साइन एक्सच्या जागी किती टाकायचंय ट्वाइस ऑफ टी अपॉन खाली 1 + t चा स्क्वेअर. याला इक्वेशन 1, याला इक्वेशन 2, याला इक्वेशन 3. पुट काय करून टाका बेटा इक्वेशन पुट इक्वेशन 1, 2 and 3 इन इक्वेशन स्टार. इन इक्वेशन कशात टाकाल बेटा स्टार मध्ये. मग पुन्हा आता आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ dx च्या जागी किती येणार ट्वाइस ऑफ dt अपॉन खाली 1 + t चा स्क्वेअर. राईट. होल डिवायडेड बाय ठीक आहे होल डिवायडेड बाय 4 तसाच मायनस 5 पण तसाच साइन एक्स च्या जागी ट्वाइस ऑफ टी अपॉन खाली 1 + t चा स्क्वेअर. ट्वाइस ऑफ टी अपॉन खाली किती आलं 1 + t चा स्क्वेअर. कॉन्सन्ट्रेशन इकडे ठेवा बेटा, आता गणित थोडंसं किचकट होत जाईल. ट्वाइस ऑफ dt अपॉनला खाली पुन्हा 1 + t चा स्क्वेअर आलं जसंच्या तसं होल डिवायडेड बाय. आता इथे लसावी किती येईल बेटा 1 + t चा स्क्वेअर. तिरकस गुणाकार 4 into the bracket 1 + t चा स्क्वेअर मायनस 5 into the bracket ट्वाइस ऑफ t. 1 + t चा स्क्वेअर 1 + t चा स्क्वेअर काय झाला कॅन्सल. मग इंटिग्रेशन ऑफ किती लिहिते ट्वाइस ऑफ dt होल डिवायडेड बाय खाली 4 into the bracket 1 + t चा स्क्वेअर मायनस 5 into the bracket ट्वाइस ऑफ t. आता याला ओपन करा बेटा ब्रॅकेटला. ठीक आहे. इंटिग्रेशन ऑफ ट्वाइस ऑफ dt अपॉन ला खाली 4 × 1 = 4 प्लस 4t चा स्क्वेअर मायनस किती येईल बेटा 10t. मायनस किती आलं 10t. आता आपल्याला माहिती आहे आपण लिहून घेताना हा ट्वाइस ऑफ dt जसाच्या तसा झाला इथे. ठीक आहे. पहिले हायेस्ट डिग्री म्हणजे पहिले ज्याच्या t च्या स्क्वेअरची सगळ्यात t ची सगळ्यात जास्त किंमत आहे तो म्हणजेच कुठल्या बेटा इथे 4t चा स्क्वेअर आलं. ठीक आहे. मायनस किती आलं 10t आणि प्लस किती आलं बेटा सगळ्यात शेवटी 4. प्लस किती आलं 4. राईट. ओके. आता इथे तुम्हाला ऍडजस्टमेंट मेथड वापरावी लागेल. कुठली मेथड यूज करावी लागेल ऍडजस्टमेंट मेथड, ज्याच्यामध्ये ट्वाइस ऑफ ab चा फंडा असतो. पण a ची किंमत कंपल्सरी 1 पाहिजे असते मला. मग याच्यामध्ये गडबड कोण करतोय 4. मग 4 सगळ्याच्या सगळा कॉमन काढा बाहेर टोटल. मग इथे इंटिग्रेशन ऑफ ट्वाइस ऑफ dt ठीक आहे होल डिवायडेड बाय 4 टोटली बाहेर काढला ब्रॅकेटच्या आतमध्ये t चा स्क्वेअर मायनस 10t अपॉन ला 4 जाईल. 4 कॉमन काढला तर 10 च्या डिवाइडला 4 येईल प्लस पुन्हा इथे 4/4 होऊन जाईल. काही अडचण बेटा. ठीक आहे. पुन्हा मग इथे 2 × 2 = 4 2 5 = 10 आणि हा 4 4 काय झाला कॅन्सल. मग पुढे माझं गणित कसं होईल ते बघा. आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ट्वाइस ऑफ dt होल डिवायडेड बाय 4 कॉमन काढलेला आहे ब्रॅकेटच्या आतमध्ये किती येईल t चा स्क्वेअर मायनस 5/2t 5/2t. ठीक आहे. आणि प्लस काहीच शिल्लक नाही म्हणजे किती आलं 1. काहीच शिल्लक नाही म्हणजे किती आलं बेटा 1. काही अडचण. याच्यामध्ये फार तर फार 2 × 1 = 2 2 × 2 = 4. मग 1/2 टोटली बाहेर काढून घेतलं. इंटिग्रेशन ऑफ dt अपॉन खाली t चा स्क्वेअर मायनस 5/2t आणि प्लस 1.
काही अडचण बेटा. ही कोणाची किंमत आली? आयची. आता ट्वाइस ऑफ एबीचा फंडा. ट्वाइस ऑफ एबी इज इक्वल टू किती किंमत आली बेटा? 5/2. मग 2 गुणिले 1 गुणिले बी विच इज इक्वल टू 5/2. मग बी इज इक्वल टू 5/2 इंटू द 1/2. हा 2 मल्टिप्लाय इकडे गेला डिवाइड होऊन जाईल. बी इज इक्वल टू किती आलं बेटा? 5/4 आणि बीचा स्क्वेअर इज इक्वल टू 25/16. बीचा स्क्वेअर इज इक्वल टू किती आलं बेटा? 25/16. गॉट इट. बी इज इक्वल टू किती आलं? 5/4 आणि बीचा स्क्वेअर इज इक्वल टू किती आलं? 25/16. मग आता ऍडजस्टमेंट कोणाची बेटा? बीच्या स्क्वेअरची. आठवत आहे? ऍडजस्टमेंटचे गणित बघा बेटा, खूप महत्वाचे आहेत ते. ऍडजस्टमेंट कोणाची? बीच्या स्क्वेअरची. मग आय इज इक्वल टू 1/2 तसाच इंटिग्रेशन ऑफ dt अपॉन खाली. dt अपॉन खाली किती आलं इथे? t चा स्क्वेअर मायनस 5/2t. ठीक आहे. त्याच्यानंतर प्लस किती येईल? 25/16 मायनस 25/16. ठीक आहे. प्लस 25/16 मायनस 25/16 आणि पुढे काय बेटा? +1. प्लस किती आलं? 1. मग पुन्हा विच इज इक्वल टू 1/2 इंटिग्रेशन ऑफ dt अपॉन हा 100% स्क्वेअर असेल. कोणाचा बेटा? t मायनस इथे मायनस आहे म्हणून मायनस आलं. b ची काय किंमत आहे बेटा? 5/4. t मायनस 5/4 त्याचा स्क्वेअर. आणि एवढ्याचं कॅल्क्युलेशन करू. किती बेटा ते? ब्रॅकेटच्या आतमध्ये -25 डिवायडेड बाय 16 ब्रॅकेट कम्प्लीट +1 इज इक्वल टू शिफ्ट दाबून EVC -9/16. किती आलं बेटा ते? -9/16. किती आलं बच्चा लोक ते? -9/16. मग आता पुढे पहा. मग आता पुढे काय होईल बेटा ते बघू आपण. पुन्हा i इज इक्वल टू 1/2 जसाच्या तसा इंटिग्रेशन ऑफ dt अपॉन इथं किती आलं? t -5/4 ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस काय लिहिता येईल? 3/4 ब्रॅकेटचा स्क्वेअर. चालेल बेटा. मायनस किती आलं? 3/4 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता इथे फॉर्म्युला कुठला यूज होईल? तो फॉर्म्युला मी इथे लिहून घेतो बेटा. इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन x चा स्क्वेअर मायनस a चा स्क्वेअर. आठवत आहे? x चा स्क्वेअर मायनस a चा स्क्वेअर किती येतो? 1/2a लॉग ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये x मायनस a अपॉन x प्लस a. x मायनस a अपॉन ला किती आलं बेटा? x प्लस a. इथे ही अख्खीच्या अख्खी किंमत आहे ना बेटा. ही अख्खी किंमत 2 मिनिटं ब्ल्यू पेन फक्त सोडून द्या. ओके. ही अख्खी किंमत तुमची x ची झाली आणि ही अख्खी किंमत कुठली झाली बेटा? a ची. ठीक आहे. मग इथे 1/2 जसाच्या तसा इंटू 1/2 a ची किंमत किती बेटा? 3/4. ठीक आहे. किती आले? 3/4. 1/2 तसाच अपॉन हा फॉर्म्युला मधला 1/2 a ची किंमत 3/4 लॉग ऑफ x ची किंमत अख्खीच्या अख्खी t मायनस 5/4. ठीक आहे. मायनस किती बेटा? 3/4 x मायनस a होल डिवायडेड बाय x प्लस a. किती आलं बेटा? x प्लस a. x आणि प्लस a. काही अडचण? 2 1 जा 2 2 2 जा 4 आणि हा 2 पुन्हा काय झाला? कॅन्सल. शिल्लक किती आलं बेटा? 1/3. शिल्लक किती आलं? 1/3 लॉग ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये t मायनस. आता इथे पहा बेटा लसावी सारखा आहे. ठीक आहे. किंवा मग इथे हा किती होऊन जाईल बेटा? -5 -3 किती आला? -8/4. हे कळालं का? -8 लसावी सारखा असेल तर इथे आपण कॅल्क्युलेशन ऍडिशन सबट्रॅक्शन डायरेक्ट करतो. राईट. लसावी सारखा असेल तर ऍडिशन सबट्रॅक्शन डायरेक्ट करतो. किंवा कन्फ्युजन होत असेल तर मी मुलांना खूप वेळेस सांगतो कॅल्सीची पद्धत वापरा. सगळ्यात सोपी. किती आहे बेटा? ब्रॅकेटच्या आतमध्ये -5 डिवायडेड बाय 4 मायनस ब्रॅकेटच्या आतमध्ये 3 मायनस पुन्हा ब्रॅकेटच्या आतमध्ये 3 डिवायडेड बाय 4 ब्रॅकेट कम्प्लीट. याला शिफ्ट दाबून EVC दाबा तेव्हा फक्त -2 येते.
किती येते बेटा -2. ते पण चालेल, तसं घेतलं तर ही चालेल. आपण 8/4 आलं होतं बेटा आपलं. किती होतं 8/4. कॅन्सलेशन केलं तर किती येतं 2च येतं. म्हणजे कसंही लिहा तर आन्सर एकच येईल. किती आलं बेटा 2. सगळ्यात सोपी पद्धत मी कॅल्सीचीच म्हणेल. सगळ्यात सोपी पद्धत कुठली असते बेटा कॅल्सीची, म्हणजे गणित चुकत नाही. होल डिवायडेड बाय खाली पुन्हा टी. आता याचं कॅल्क्युलेशन किती बेटा ते पुन्हा ब्रॅकेटच्या आतमध्ये -5 डिवायडेड बाय 4 पुन्हा प्लस ब्रॅकेटच्या आतमध्ये 3 डिवायडेड बाय 4 ब्रॅकेट कम्प्लीट -0.5 शिफ्ट दाबून ए बी बाय सी -1/2. किती आलं बेटा -1/2. ओके. पुन्हा आता 1/3 लॉग ऑफ कॉन्सन्ट्रेशन नीट ठेवा. आता इथे t-2 आलं होल डिवायडेड बाय याच्या खाली काही नसतं म्हणजे म्हणलं सवय किती आला 2 तिरकस गुणाकार ट्वाइस ऑफ t -1. किती आलं बेटा ट्वाइस ऑफ t -1. पुन्हा इथे 1/3 जसाच्या तसा लॉग ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये t-2. ठीक आहे. जिथं होल डिवाइड तिथे काय दिलं भागिलेचं चिन्ह. भागिले किती आलं ट्वाइस ऑफ t -1/2. आता सगळ्यांना माहिती डिवाइडचं मल्टिप्लाय होताना खालचं वरती वरचं खाली म्हणजेच किती लिहिते 1/3 लॉग ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये t-2 मल्टिप्लाइड बाय 2 ट्वाइस ऑफ t -1. ट्वाइस ऑफ t -1 म्हणजेच I इज इक्वल टू किती आलं 1/3 लॉग ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये पहिले 2 लिहितो मग इथे t-1 लिहितो त्याला डिवायडेड बाय ट्वाइस ऑफ t -1 लिहितो. चालेल. इथे पहिले 2 लिहून घेतला मग t -1 आणि पुन्हा इथे खाली किती ट्वाइस ऑफ t -1. बट t ची काहीतरी किंमत आहे. t इज इक्वल टू किती बेटा tan ऑफ x/2 आहे. t इज इक्वल टू किती tan ऑफ x/2 आहे म्हणून I इज इक्वल टू किती आलं 1/3 लॉग ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये 2 इंटू द ब्रॅकेट tan ऑफ x/2 tan ऑफ x/2 -1 tan of x/2 -1 whole divided by twice of पुन्हा tan of x/2 -1 आणि पुढे काय असेल बेटा प्लस सी. माझ्याकडे इथे जागा नाहीये म्हणून खाली लिहिलं तुम्ही पुढे लिहायचंय काय बेटा प्लस सी. ठीक आहे. गणित कळालंय. आता गणित थोडेसे लेंदी होत जातील. ठीक आहे. आणि हे गणित तुमचं बऱ्यापैकी लेंदी होतं. इकडे तुमच्या साईडला छोट्याशा याच्यात फॉर्म्युला पण लिहिलाय बेसिक्स पण सगळे लिहिलेले आहेत. ठीक आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे सगळं गणित लिहून काढायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे सगळंच्या सगळं गणित लिहून काढायचं आहे. व्हिडिओ पॉज करा सगळंच्या सगळं गणित शांततेत लिहून घ्या. ओके. अपेक्षा ठेवतो झालं असेल. ओके. स्टार्टिंग विथ द नेक्स्ट सम बेटा. आता किती इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन 12 cos x -5 sin x प्लस 13. ओके. पुन्हा इथे आता आपल्याला काय काय टाकायचं ते लिहून घेतो. tan x/2 इज इक्वल टू काय टाकायचंय t. त्याच्यानंतर dx इज इक्वल टू काय टाकायचंय ट्वाइस ऑफ dt अपॉन खाली 1 प्लस t चा स्क्वेअर. ओके. त्याच्यानंतर cos x पण आहे. cos x इज इक्वल टू किती 1 मायनस t चा स्क्वेअर अपॉन ला खाली 1 प्लस t चा स्क्वेअर आणि sin x पण आहे बेटा गणितामध्ये पहा. sin x इज इक्वल टू काय टाकायचंय ट्वाइस ऑफ t अपॉन खाली 1 प्लस t चा स्क्वेअर अपॉन ला खाली किती आलं 1 प्लस t चा स्क्वेअर. हे सबस्टिट्यूट करायचंय. मग आता याला इक्वेशन आपण स्टार देऊन टाकू. याला इक्वेशन 1 याला इक्वेशन 2 याला इक्वेशन 3 याला इक्वेशन 4. काय करून टाका बेटा पुट इक्वेशन कुठली 1 2 3 अँड 4 इन स्टार. कशात टाका बेटा स्टार मध्ये. ठीक आहे. ओके. आता मी इथे पण गणित सोडवतोय बेटा. फाईन. ओके. मग इथे आता I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ dx च्या जागी किती आहे बेटा ट्वाइस ऑफ dt अपॉन खाली 1 प्लस t चा स्क्वेअर होल डिवायडेड बाय dx च्या जागी ट्वाइस ऑफ dt अपॉन 1 प्लस t चा स्क्वेअर आलं 12 तसाच ब्रॅकेटच्या आतमध्ये cos x च्या जागी किती 1 मायनस t चा स्क्वेअर होल डिवायडेड बाय 1 प्लस t चा स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. ठीक आहे. त्याच्यानंतर -5 ब्रॅकेटच्या आतमध्ये sin x च्या जागी किती बेटा ट्वाइस ऑफ t अपॉन ला खाली 1 प्लस t चा स्क्वेअर. ठीक आहे. आणि पुढे काय बेटा प्लस 13. पुढे काय आहे प्लस 13 जसंच्या तसं.
प्लस 13 पुढे जसंच्या तसं. ओके, आता पुढे काय होईल ते बघा. इथं बेटा आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ वरच्या साईडला ट्वाइस ऑफ डी टी अपॉन खाली 1 प्लस टीचा स्क्वेअर जसाच्या तसा होल डिवायडेड बाय इथे अख्ख्याला लसावी किती येईल बेटा 1 प्लस टीचा स्क्वेअर. किती आला लसावी 1 प्लस टीचा स्क्वेअर. आता नीट लक्ष द्या, याच्या खाली ऑलरेडी 1 प्लस टीचा स्क्वेअर आहे, इथं पण 1 प्लस टीचा स्क्वेअर आला. मग याला मल्टिप्लाय कशानेच नाही करायचं. नीट लक्ष द्या, आतापर्यंत दोन दोनच टर्म आल्या, आता 3 टर्म आल्यात 1 2 आणि 3. आतापर्यंत जेवढे मागे गणित झाले बेटा त्या सगळ्यांमध्ये इथे 2च टर्म याच्या खाली, मग आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन इझिली करायचो. ठीक आहे, पण आता तुम्हाला आठवत असेल किंवा आधीच बेसिक सांगून देतो, ए अपॉन बी प्लस सी अपॉन बीच असेल प्लस डी असेल, असं असेल. ठीक आहे, ए अपॉन बी प्लस सी अपॉन बी प्लस डी असेल. तर याचा लसावी किती येतो बेटा माहिती का, फक्त बी असतो. मग इथं आणि इथं बी आहे ना, मग ए ला कशानेच मल्टिप्लिकेशन होणार नाही, मग ए ला मल्टिप्लाय कशानेच होणार नाही. ठीक आहे, नीट ऐका काय सांगतोय. इथं ऑलरेडी बी आहे, इथं पण बी आहे, मग ए ला मल्टिप्लाय कशानेच होणार नाही. तसंच प्लस सी. आता पुन्हा इथे जे बघितलं इथे पण बी आहे, इथे पण बी आहे, तर पुन्हा सी ला पण कशानेच मल्टिप्लाय होणार नाही. आता प्लस डी. आता डीच्या खाली काही नसतं म्हणजे 1. इथं बी आहे का बेटा, नाहीये, मग फक्त डी लाच बी ने मल्टिप्लाय होतं. हा एलसीएमचा नियम आहे. हा कशाचा नियम आहे बेटा, एलसीएमचा हा नियम आहे. ठीक आहे, तसंच अजून एखादं एक्झाम्पल घेतो वाटलं असं तुम्हाला मी. 5 अपॉन सपोज 4 असेल प्लस 9 अपॉन 4 असेल प्लस 13 असेल. मग इथे आता लसावी किती येईल बेटा 4. 5 ला 4 ने मल्टिप्लाय करायचं का मग नाही, ऑलरेडी त्याच्या खाली 4 आहे, पुन्हा 9च्या खाली पण 4 आहे, मल्टिप्लिकेशन होणार नाही. 13च्या खाली 4 नाही आहे, मग 13 ला मी 4 ने मल्टिप्लाय करेल. 13 ला कशाने मल्टिप्लाय करेल बेटा 4 ने. तसंच लॉजिक 1 प्लस टीचा स्क्वेअर ऑलरेडी आहे, इथे पण एलसीएम किती आला 1 प्लस टीचा स्क्वेअर. मग याला 12 ने 1 प्लस टीच्या स्क्वेअरला मल्टिप्लाय नाही करायचा, पण तिथे ऑलरेडी काय बेटा वरच्या साईडला 1 मायनस टीचा स्क्वेअर ऑलरेडी आहे. किती आहे ब्रॅकेटच्या आतमध्ये किती येईल 1 मायनस टीचा स्क्वेअर मायनस 5 इंटू द ब्रॅकेट किती येईल पुन्हा 2t. आता इथे ऑलरेडी 1 प्लस टीचा स्क्वेअर 1 प्लस टीचा स्क्वेअर आहे, मग मल्टिप्लाय करायची गरज आहे का नाही. इथे 1 प्लस टीचा स्क्वेअर आहे, खाली पण 1 प्लस टीचा स्क्वेअर, मल्टिप्लाय करायची गरज नाही. जसं तिकडे झालं पहा, बी होतं, मग सी ला मल्टिप्लाय करायची गरज पडली का नाही. 4 होतं, मग 9 ला मल्टिप्लाय करायची गरज पडली का नाही. पण इथे ऑलरेडी 2t होता, तो 2t जसाच्या तसा प्लस 13. आता 13च्या खाली बघितलं तर काहीच नाही म्हणजे 1 आहे. इथं 1 प्लस टीचा स्क्वेअर नाहीये, म्हटलं मला इथं 1 प्लस टीचा स्क्वेअर टाकावा लागेल. इथं 1 प्लस टीचा स्क्वेअर टाकावा लागेल. सगळ्यात आयएमपी स्टेप 1 प्लस टीचा स्क्वेअर 1 प्लस टीचा स्क्वेअर कॅन्सल. ही सगळ्यात आयएमपी स्टेप आहे इथून खाली. ठीक आहे, याच्यावरनं ही स्टेप. ठीक आहे, याच्यावरनं ही स्टेप सगळ्यात आयएमपी. मग पुन्हा आता आय इज इक्वल टू शिल्लक काय काय ते बघू. ट्वाइस ऑफ डी टी जसाच्या तसा होल डिवायडेड बाय 12 इंटू द ब्रॅकेट 1 मायनस टीचा स्क्वेअर. ठीक आहे, मायनस 5 इंटू द 2t, त्याच्यानंतर प्लस 13 इंटू द ब्रॅकेट 1 प्लस टीचा स्क्वेअर. 13 इंटू द ब्रॅकेट किती आलं बेटा 1 प्लस टीचा स्क्वेअर. पुढे आता गणिताला सोडू, पुन्हा इंटिग्रेशन ऑफ किती लिहिते ट्वाइस ऑफ डी टी. आता ब्रॅकेट्स ओपन करून टाका. 12 1 जा 12 मायनस 12 टीचा स्क्वेअर. ठीक आहे, मायनस 10t पुन्हा 13 1 जा 13 प्लस 13 प्लस किती येईल बेटा 13 टीचा स्क्वेअर. मग पुन्हा इंटिग्रेशन ऑफ ट्वाइस ऑफ डी टी होल डिवायडेड बाय 13 मायनस 12 किती येईल बेटा t मायनस 12 आणि प्लस 13 म्हणजे एकच येईल, पॉझिटिव्ह 1 आला. त्याच्यानंतर मायनस 10t. ठीक आहे, आणि 12 प्लस 13 किती आलं प्लस 25. किती आलं बेटा प्लस 25. किती येईल प्लस 25. आता ऑलरेडी टीचा स्क्वेअर एकटाच आहे म्हणजे कॉमन विमन काढायची गरज आहे का नाही. मग ट्वाइस ऑफ एबी ची किंमत 10 आली. 2 गुणिले 1 गुणिले बी विच इज इक्वल टू 10. बी इज इक्वल टू 10 अपॉन 2. बी इज इक्वल टू 5. बी चा स्क्वेअर इज इक्वल टू 25. ऍडजस्टमेंट कोणाची बेटा प्लस 25 मायनस 25. ऍडजस्टमेंट कोणाची प्लस 25 मायनस 25. इंटिग्रेशन ऑफ आता आय इज इक्वल टू ट्वाइस ऑफ डी टी तसंच
होल डिवायडेड बाय खाली टीचा स्क्वेअर मायनस 10t प्लस 25 मायनस 25 हे ॲडजस्टमेंटचा झाला आणि पुढे किती आहे पुन्हा प्लस 25 मायनस आणि प्लस दोघे काय झाले कॅन्सल आणि हा तर 100% माझा स्क्वेअर आहे. कशाचा स्क्वेअर आहे बरं टी मायनस 5 ब्रॅकेटचा स्क्वेअर. येस बी ची किंमत 5 आहे टी मायनस 5 ब्रॅकेटचा स्क्वेअर. काही अडचण. पुढे आता आय इज इक्वल टू इकडे घेतो बेटा आय इज इक्वल टू मी 2 बाहेर काढला इंटिग्रेशन ऑफ किती आलं dt अपॉन खाली टी मायनस 5 त्याला रेज टू 2 टी मायनस 5 त्याला रेज टू 2. ओके आता इथे प्लस 2 आहे. आता याचं इंटिग्रेशन कसं काढायचं बेटा आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. इथे फॉर्म्युला लिहून घेतो पुन्हा बेसिक्स. इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स रेज टू एन आठवत आहे एफ ऑफ एक्स रेज टू एन किती असतं एफ ऑफ एक्स रेज टू एन प्लस 1 अपॉनला खाली एन प्लस 1 इंटू द 1 अपॉन एफ डॅश ऑफ एक्स इंटू द 1 अपॉन किती असतं एफ डॅश ऑफ एक्स. पण याला आधी हा प्लस 2 वरती गेला तर काय होऊन जाईल मायनस 2 म्हणजेच 2 तासाच इंटिग्रेशन ऑफ टी मायनस 5 त्याला रेज टू मायनस 2 विथ रिस्पेक्ट टू dt. मग पुन्हा 2 तासाच एफ ऑफ एक्स रेज टू एन किती येतं एफ ऑफ एक्स रेज टू एन मायनस 1 अपॉन खाली एन प्लस 1 अपॉन खाली एन प्लस 1 इंटू 1 अपॉन एफ डॅश ऑफ एक्स डी बाय डी टी ऑफ कशाचा टी मायनस 5चा मग 2 तासाच पुन्हा टी मायनस 5 त्याला रेज टू मायनस 1 अपॉनला खाली पुन्हा मायनस 1 इंटू द 1 अपॉन टीचा डेरिव्हेटिव्ह 1 कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 लिहायची काही गरज नाही म्हणजे किती आला 1. मग इथे पुन्हा मायनस 2 वरती लिहितो मायनस चिन्ह वरतीला खालीला काही फरक पडत नसतो. ठीक आहे टी ब्रॅकेटच्या आतमध्ये मायनस 5 रेज टू मायनस 1 पुन्हा मायनस 2 अपॉनला खाली टी मायनस 5 त्याला रेज टू 1 कशाची किंमत आली आयची. कशाची किंमत आली बेटा आयची. बट इथे लिहितो आता पुन्हा कंटिन्यू बट टी इज इक्वल टू किती बेटा टॅन ऑफ एक्स बाय 2 टी इज इक्वल टू किती असतं टॅन ऑफ एक्स बाय 2 मग आय इज इक्वल टू फायनल आन्सर मायनस 2 अपॉन खाली टॅन ऑफ एक्स बाय 2 मायनस 5 आणि प्लस 3 which will be your final answer. minus 2 upon खाली tan of x by 2 minus 5 आणि plus 3 which will be your final answer. चलो व्हिडिओ पॉज करा सगळं गणित शांततेमध्ये लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा सगळंच्या सगळं गणित एकदम शांततेमध्ये लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि सगळ्याच्या सगळे शांततेमध्ये लिहून घ्या. बेसिक सकट ह्या गणिताचं बेसिक महत्वाचं होतं बेटा. ह्या गणिताचं सगळ्यात महत्वाचं बेसिक होतं. ओके आता नेक्स्ट सम स्टार्ट होतोय बेटा. आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ dx आपण खाली किती 1 प्लस कॉस एक्स प्लस साइन एक्स. पुन्हा सबस्टिट्यूशन फिक्स आहे. पुट काय टाकायचं बेटा tan x बाय 2 इज इक्वल टू टी टाकायचं आहे. dx इज इक्वल टू किती ट्वाइस ऑफ dt अपॉनला खाली 1 प्लस टीचा स्क्वेअर कॉस एक्स आहे. कॉस एक्सच्या जागी किती 1 मायनस टीचा स्क्वेअर अपॉनला खाली 1 प्लस टीचा स्क्वेअर आणि साइन एक्सच्या जागी किती बेटा ट्वाइस ऑफ टी अपॉनला 1 प्लस टीचा स्क्वेअर. याला पुन्हा इक्वेशन स्टार याला इक्वेशन 1 याला इक्वेशन 2 याला इक्वेशन 3 आणि याला इक्वेशन 4. पुट काय करून टाका बेटा इक्वेशन कुठली 1, 2, 3 अँड 4 इन स्टार कशात टाकाल बेटा स्टार मध्ये टाकून द्या. मग पुन्हा आता आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ dx च्या ऐवजी किती बेटा ट्वाइस ऑफ dt होल डिवायडेड बाय 1 प्लस टीचा स्क्वेअर. पुन्हा आता होल डिवायडेड बाय त्याच्यानंतर 1 जसाच्या तसा प्लस कॉस एक्सच्या जागी किती बेटा ब्रॅकेटच्या आतमध्ये 1 मायनस टीचा स्क्वेअर अपॉनला खाली 1 प्लस टीचा स्क्वेअर. ठीक आहे त्याच्यानंतर प्लस पुन्हा साइन एक्सच्या जागी किती येईल ट्वाइस ऑफ टी अपॉन खाली 1 प्लस टीचा स्क्वेअर अपॉनला खाली किती आलं 1 प्लस टीचा स्क्वेअर. पुढे आता इंटिग्रेशन ऑफ पुन्हा ट्वाइस ऑफ dt होल डिवायडेड बाय 1 प्लस टीचा स्क्वेअर होल डिवायडेड बाय इथे जर लसावी बघितला तर किती आला पुन्हा 1 प्लस टीचा स्क्वेअर. तिरकस गुणाकार आता ऑलरेडी याच्या इथे 1 प्लस टीचा स्क्वेअर नाहीये म्हणून ब्रॅकेटच्या आतमध्ये 1 प्लस टीचा स्क्वेअर आलं प्लस इथे 1 प्लस टीचा स्क्वेअर आहे
काय शिल्लक आलं 1 मायनस टीचा स्क्वेअर, त्याच्यानंतर प्लस पुन्हा इथे 1 प्लस टीचा स्क्वेअर आहे, फक्त शिल्लक किती बेटा ट्वाइस ऑफ टी. हे मागच्या सम मध्ये केलेलं आहे बेटा आपण, असं मागच्या सम मध्ये हे केलेलं आहे. हे दोघंचे दोघं काय झाले पुन्हा कॅन्सल. शिल्लक इंटिग्रेशन ऑफ काय शिल्लक व्हायला बेटा ट्वाइस ऑफ डी टी होल डिवायडेड बाय खाली 1 इंटू द ब्रॅकेट 1 प्लस टीचा स्क्वेअर, त्याच्यानंतर प्लस 1 मायनस टीचा स्क्वेअर, ठीक आहे, आणि पुढे प्लस ट्वाइस ऑफ टी. प्लस किती आलं ट्वाइस ऑफ टी. ओके. आता पुढे पुन्हा I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ट्वाइस ऑफ डी टी तसंच्या तसंच ठेवलं. आता हे खालचं सगळं आतमध्ये मल्टिप्लाय करा. 1 इंटू 1 1 प्लस 1 इंटू द टीचा स्क्वेअर प्लस 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 1 प्लस मायनस मायनस टीचा स्क्वेअर, ठीक आहे, आणि पुढे किती आलं प्लस ट्वाइस ऑफ टी. प्लस किती आलं बेटा ट्वाइस ऑफ टी. हा प्लस टीचा स्क्वेअर आणि मायनस टीचा स्क्वेअर काय झालं बेटा कॅन्सल. इंटिग्रेशन ऑफ ट्वाइस ऑफ डी टी अपॉन ला खाली 1 प्लस 1 किती आलं 2 आणि प्लस ट्वाइस ऑफ टी. प्लस किती आलं बेटा ट्वाइस ऑफ टी. या दोघांमध्ये मला स्पष्टपणे कॉमन दिसतंय बेटा. हा 2 तर तसाच ठेवला ट्वाइस ऑफ डी टी मध्ये, 2 कॉमन काढला, इथे काही शिल्लक नाही म्हणजे 1 आणि प्लस किती आलं बेटा टी. 2 2 काय झालं कॅन्सल. 2 2 काय झालं बेटा कॅन्सल. मग इंटिग्रेशन ऑफ किती आलं डी टी अपॉन खाली 1 प्लस टी, डी टी अपॉन खाली 1 प्लस टी. ओके, इथे किती आलं 1. 1 अपॉन एफ ऑफ एक्स, 1 अपॉन एफ ऑफ एक्सचं इंटिग्रेशन किती असतं लॉग ऑफ एफ ऑफ एक्स. आठवत आहे 1 अपॉन एफ ऑफ एक्स किती असतं लॉग ऑफ एफ ऑफ एक्स अपॉन एफ डॅश ऑफ एक्स. मग लॉग ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजेच लॉग ऑफ किती बेटा 1 प्लस टी अपॉन एफ डॅश ऑफ एक्स. एफ डॅश ऑफ एक्स डी बाय डी टी ऑफ कशाचा 1 प्लस टीचा, डी बाय डी टी ऑफ कशाचा 1 प्लस टीचा, म्हणजेच लॉग ऑफ 1 प्लस टी जसंच्या तसं 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 टी चा डेरिव्हेटिव्ह 1 लिहायची काही गरज नाही. ही कोणाची किंमत आली आयची. बट टी इज इक्वल टू किती असतं बेटा tan ऑफ एक्स बाय 2. टी इज इक्वल टू किती असतं tan ऑफ एक्स बाय 2. म्हणून फायनल आन्सर I इज इक्वल टू लॉग ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये 1 प्लस tan ऑफ एक्स बाय 2 आणि प्लस सी, ठीक आहे, लॉग ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये 1 प्लस tan ऑफ एक्स बाय 2 आणि प्लस सी. कळालं बेटा. चलो व्हिडिओ पॉज करा, सगळंच्या सगळं गणित शांततेमध्ये लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, सगळंच्या सगळं गणित शांततेमध्ये लिहून घ्या. अपेक्षा ठेवतो झालं असेल. ओके, इथे बेटा इंटिग्रेशन बाय फिक्स सबस्टिट्यूशन मधला फर्स्ट पार्ट तुझा झाला. याच्यातला फर्स्ट पार्ट, अजून 2 पार्ट आहेत त्याचे, ठीक आहे, अजून किती पार्ट्स आहेत 2 पार्ट आहेत बेटा, ठीक आहे. पण जास्तीत जास्त ह्या पार्टवरती गणित पडतात, जास्तीत जास्त ह्या पार्टवरती गणित पडतात, म्हणून याच्यावरती मी खूप गणित घेतलेत. पुढच्या 2 पार्ट्सवरती कमी कमी गणित घ्या बेटा. पुढच्या 2 पार्ट्सवरती कमी कमी गणित घेतले जातील. ओके बच्चो, दॅट्स ऑल. बाकीचं नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.